बऱ्याच लोकांचा प्रवास हा नास्तिकतेकडून आस्तिकतेकडे आणि आस्तिकतेकडून नास्तिकतेकडे होत असतो. आस्तिकतेकडून नास्तिकतेकडे ज्याचा प्रवास झालेला आहे, त्याला तुम्हाला बोलायचा प्रयत्न केला, तर तो असं सांगतो, की मी अगोदर खूप देवाला मानायचो आणि आता मला कळून चुकलेलं आहे, की देव वगैरे काही नाही आणि हे सगळं थोतांड आहे, अंधश्रद्धा आहे आणि ज्याचा प्रवास नास्तिकतेकडून नास्तिकतेकडे होत असतो, त्याला विचारलं तर तो सांगतो, की माझ्या जीवनात असे काही अनुभव घडलेले आहेत. माझ्या जीवनाचं जर मी कनेक्टिंग दी डॉट म्हणतो पास्टचे, तर मी इथं कसं-कसं आलो, कुठं कसं-कसं माझ्या अडचणी आल्या, त्याला फेस केलो. कसे-कसे माझे मित्र माझे शत्रू झाले आणि माझे शत्रू माझे मित्र झाले. मला मदत करण्यासाठी, मला जीवन जगण्यासाठी, मला सहारा देण्यासाठी, मला इथपर्यंत मोठं करण्यासाठी कुणाचं योगदान आहे, ह्या लोकांचं आणि माझं नातं काय आहे, ह्या सृष्टीमधला प्रत्येक घटक हा माझ्या जीवनाला आधार देण्यासाठी पुढे येतोय. तर हे काहीतरी आमचं नातं नाही का? आणि त्या नात्याचा शोध घेत असताना मला जाणवलं, की सृष्टीमधला प्रत्येक घटक हा माझ्या जगण्यासाठी उपयोगाला आलेला आहे. त्यावेळेस तो माणूस नास्तिकतेकडून आस्तिकतेकडे जात असतो. त्याचा प्रवास नास्तिकतेकडून आस्तिकतेकडे जात असतो. आणि ज्या माणसाला लहानपणापासून शिकवलेलं आहे, की मंदिर दिसलं, मस्जिद दिसली, गुरुद्वारा दिसला, चर्च दिसलं, की फक्त नमस्कार कर, नमस्कार कर. त्याचं जीवन फक्त जणू काय शिकवलेलं एक आपण म्हणतो ना फोटोकॉपी, झेरॉक्स कॉपी असल्यासारखं. वडिलांनी आईनं म्हटलेलं आहे नमस्कार कर म्हणून तो नमस्कार करतो. पण त्याला देवाची जाणीव कधीच होत नाही.